खासदार संजय राऊत बोलतायत, थेट जाऊयात. व्यक्ती स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य याचा जवळजवळ मुडदा पडलेला आहे आणि एक प्रकारे गुजरात पॅटर्न इथे राबवला जातो किंवा उत्तर प्रदेश पॅटर्न. योगींच्या राज्यातही तेच चाललेलं आहे, मध्य प्रदेशातही तेच चाललं आहे. महाराष्ट्र थोडा वेगळा असं आम्हाला वाटलं होतं, पण देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे त्याच मार्गाने चाललेले आहेत आणि अजित पवारांचा मार्ग मला वेगळा दिसतो. अजित पवारांना हे सगळं मान्य दिसत नाहीये, त्यांची भूमिका, त्यांची भाषा वेगळी आहे, पण ते बिचारे आतमध्ये या दोघांच्या कैचीमध्ये अडकलेले दिसत आहेत. राऊतसाहेब, कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. 7 एप्रिलपर्यंत त्याला अटकेपासून संरक्षण आहे, पण 31 तारखेला कुणाल कामरा मुंबई पोलिसांना चौकशीसाठी सामोरा जाणार आहे. हो, माझ्याशी कालच त्याचं माझं बोलणं झालं. अच्छा, म्हणजे तुमचा आणि त्याचा संपर्क नाही, आहे, संवाद आहे. मी त्याला म्हणालो की आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. संपर्क तुका अतिरेकी आहे. कुणाल कामरा अतिरेकी, देशद्रोही, हा कोण आहे तो? नाही, तो अल कायद्याचा मेंबर आहे का? नाही, तो अतिरेकी नाही, पण शिंदे गटाकडून असं वारंवार सांगितलं बघा, जातं संजय राऊत आणि कुणाल कामरा यांचं एकूण मिलीभगत किंवा का असतं मिलीभगत आहे? या सगळ्या गोष्टी होत्या. कुणाल कामरा हे या देशातले कलाकार आहे, एक कवी आहे, एक लेखक आहे. मुलाखत केली होती, पॉडकास्ट झालं होतं तुमचं, तुमच्या बरोबरचे त्यांचे फोटो आहेत, त्यामुळे असं म्हटलं जात आहे की हे म्हणून त्याला शिंदे म्हणतात म्हणजे काय झालं? शिंदेचे कोणाबरोबर फोटो आहेत ते आम्ही काढू का? कुणाल कामरा हा देशद्रोही आहे का? कुणाल कामरा हा दहशतवादी आहे का? कुणाल कामरा हा फुटीरतावादी आहे का? कुणाल कामरा हा बेईमान गद्दार आहे का? नाही. देशाच्या बाबतीत कुणाल कामराने मला विचारलं, मी म्हटलं आपण कायद्याला सामोरं जायला पाहिजे. हा देश घटनेनुसार चालतो, संविधानानुसार चालतो आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये असे हल्ले शारीरिक आणि इतर हे आपल्याला सहन करावे लागतात. आम्ही सुद्धा सहन केलेले आहे. तेव्हा तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात येऊन कायदेशीर कारवाई जर कोणी केली असेल तर आपण त्यांना सामोरं जायला पाहिजे. पण राऊतसाहेब, तुम्ही मध्ये म्हणालात की कुणाल कामरा आणि माझा DNA एकच आहे. आता तुम्ही म्हणतात की कुणाल कामराशी तुमचं बोलणं होतं आहे. मग काय बोलणं का होऊ नये? नाही, इतकं उद्या जर माझ्यासमोर संबंध कसे काय? प्रधानमंत्री मोदींशी माझं बोलणं होऊ शकतं, अमित शहाशी बोलणं होऊ शकतं, देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं होऊ शकतं. माणसानं भिंती उभ्या केलेल्या नाही आहे त्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये. कोणी कोणाशी बोलायचं नाही, का बोलायचं नाही? माझा परत तोच प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांच्या लोकांना कुणाल कामरा त्यांचा शत्रू वाटतोय म्हणून आम्ही त्यांच्याशी बोलायचं नाही का? आम्हालाही वाटतं नरेंद्र मोदी आणि अमित शहा या राज्याचे शत्रू आहेत, ते त्यांच्या पायाशी जाऊन बसतात ना. या महाराष्ट्राला असं वाटतंय अमित शहा आणि नरेंद्र मोदी या महाराष्ट्राचे शत्रू आहेत, पण एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक त्यांच्या पायाशी बसतात. आम्ही आमच्या भूमिका मांडत राहू. नाही, पण विधिमंडळात जो हक्कभंग ठराव सादर केला होता सुषमा अंधारे आणि कुणाल कामरा, तो आता प्रस्ताव मान्य केला गेलाय, म्हणजे तो दाखल करू केला द्या ना. गेला. काय आणि आता सुनावणी त्यावर होईल. अहो, पण त्याच्यावरती आमचं काय म्हणणं आहे का? त्यांचा अधिकार आहे आमदारांचा हक्कभंग आणण्याचा, त्याने आणला. आमचे लोक त्याला उत्तर देतील. कालच प्रताप नाईक यांनी देखील कुणाल कामरा याच्यावर आरोप केलेले आहेत. त्यांचं म्हणणं की उमर खालिद जो दिल्ली दंगलीचा मास्टर माइंड होता, तो आणि कुणाल कामरा हे एकत्र होते, त्याचमुळे नागपूर दंगलीमध्ये देखील कुणाल कामराचा हात. बघा, प्रताप सरनाईकांनी अभ्यास करावा असं मला वाटतं. त्यांचं परिवहन खातं आहे, परिवहन खात्याच्या संदर्भात खूप प्रश्न या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांनी त्यावर बोलावं. उमर खालिद असेल, कुणाल कामरा असतील, वरुण ग्रोवर असेल, हे सगळे त्यांचं काम करत असतात. तुमच्यावर टीका केली म्हणून ते शत्रू देशाचे किंवा राज्याचे ठरत नाही. तुम्हाला त्यांना उत्तर द्यायचा पूर्ण अधिकार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने देऊ शकता. तुम्ही त्यांच्यावर हल्ला केला आहे, तुम्ही त्यांचं स्टुडिओ तोडलेला आहे, ही उत्तर देण्याची पद्धत नाही. तुम्ही म्हणजे बाळासाहेब ठाकरे नाही, लक्षात घ्या. तुम्ही फार किरकोळ लोक आहात. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर तुम्ही स्वतःची तुलना करू नका. तुम्ही अत्यंत चिल्लर लोक आहात, हे मी परत सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही कायद्याच्या बाबतीत जर काही भूमिका घेणार असाल तर तुम्ही ती घ्यावी, जरूर घ्यावी. आणि
कुणाल कामरानं महाराष्ट्रात येऊ नये किंवा इकडे जाऊ नये हे तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही त्याचा मर्डर करणार आहात का? खून करणार आहात का? ते जाहीर करा आम्ही त्याचा खून करतोय म्हणून. नाही, कदाचित करा ना. कदाचित 31 तारखेला जेव्हा कुणाल कामरा मुंबईत येईल तर कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते. कसली यासाठी कायदा यांचं राज्य आहे म्हणून कायदा सुव्यवस्थेवरती गप्पा मारतात. हे म्हणजे गल्लीतल्या टोळ्या आहेत या. हे जे दाऊद इब्राहिमनं किंवा त्या वेळेला जेव्हा भाडोत्री गुंड पोचण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट किलर्स नेमले होते पैसे देऊन, तसे सगळे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत ते राजकारणातले. पैसे आहेत, उद्या यांच्याकडे पैसे नसतील तर हे सगळे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट किलर्स आहेत, ते दुसऱ्या पक्षात जातील. अजित पवार गटामध्ये असतील किंवा भाजपकडे असतील किंवा शिंदेकडे असतील, हे सगळे भाडोत्री गुंड आहेत. ज्या दिवशी सत्ता बदले तेव्हा आमच्या दारामध्ये बाहेर उभे असतील. दे ऑल आर कॉन्ट्रॅक्ट किलर्स. मी तुम्हाला सांगतो, आम्ही यांना ओळखतो. कधी काळी ह्याने आमच्यासाठी सुद्धा काम केलेलं आहे. बोले हो गया आपका, चले. नाही, नाही, राव साहेब, आणखी एक विषय आहे की भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी आता स्वतःच्याच सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की छत्रपती असतील किंवा महापुरुष असतील यांच्या अवमान प्रकरणी 10 वर्षांची शिक्षा करण्याचा कायदा करा. तुम्ही विधिमंडळाचं विशेष अधिवेशन बोलवा आणि त्यात हा कायदा मंजूर करून घ्या. आणि असं न केल्यास तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणाऱ्यांना प्रोत्साहन देता. श्रीमंत लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.